मित्रांनो, या वेळेसची जी होळी आहे ती थोडी खास आहे. कारण होळीच्या दिवशी अनेक शुभ योग किंवा अशुभ योग जुळून येत आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे. काय करावे, काय करू नये, होळिका दहन केव्हा होईल, किती वाजता होईल, आम्ही पूजा केव्हा करावी, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहे. कारण यावेळेस अशी माहिती मिळत आहे की होळीच्या पूर्वसंध्याला म्हणजेच होळीच्या दिवशी भद्रा काळ सुद्धा आहे आणि त्यासोबतच दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आहे. आता होळी होळी यावर्षी 2 मार्च सोमवारच्या दिवशी आहे. हुताशनी पौर्णिमा प्रारंभ होईल सायंकाळी 5:55 5:55 पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार आहे संध्याकाळी आणि तेव्हाच भद्रा काळ सुद्धा प्रारंभ होईल. मग अशी मान्यता आहे की भद्रा काळेत कोणतेही शुभ काम किंवा होळीचे पूजन होळिका दहन केलं जात नाही अशी मान्यता आहे आणि भद्रा काळ तो मध्यरात्री संपेल. परंतु असं सुद्धा सांगितलं जातं की मध्यरात्री किंवा रात्री किंवा पहाटे होळी दहन होत नाही आणि दुसऱ्या दिवशी होळी दहन करू, पण दुसऱ्या दिवशी तर चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहण संपायची वाट बघितली तर मग पौर्णिमाच संपते. मग उपयोग काय? तर शास्त्र म्हणतं ज्या दिवशी होळी असेल त्याच दिवशी होळिका दहन केले जाते. होळी साजरी करताना नेमकी कधी करावी यात शंका न घेता 2 मार्च 2026 रोजी सोमवारी होळी साजरी करावी अशी शास्त्र सांगतं. सायंकाळी 5:56 आपण होळी साजरी करू शकतात, होळिका दहन करू शकतात. 3 तारखेला पौर्णिमा सायंकाळी 5:08 आहे, म्हणजे 3.5 प्रहरापेक्षा पौर्णिमा कमी आहे. 2 तारखेला होळिका दहन करणं शास्त्रवचन आहे. दुसरे कारण म्हणजे 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. ग्रस्तोदित म्हणजे चंद्र जेव्हा येईल तेव्हाच चंद्रग्रहण लागेल, त्याला ग्रस्तोदित चंद्रग्रहण असे म्हणतात. आणि प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वीच पौर्णिमा 3 तारखेला संपेल. म्हणून 2 मार्च 2026 रोजीच होळिका दहन, होळी पेटवण्याचा कार्यक्रम किंवा होळीचे पूजन 2 मार्च संध्याकाळी 6-7 वाजेच्या दरम्यान तुम्ही करायचं आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करावे. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.